गुड मॉर्निंग. आज आपण 12th सायन्स मधील जो फर्स्ट चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स यामधील आपण फर्स्ट चॅप्टर आज आपण सुरुवात करत आहोत. ठीक आहे. प्रिव्हियसली आपण पाहिलं होतं की कोणकोणते कन्सेप्ट बघितले होते बघा. तर आपण सर्क्युलर मोशनची आपण डेफिनेशन पाहिली होती. डेफिनेशन काय सांगितली जाते बघा सर्क्युलर मोशनची. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग विथ द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज ए सर्क्युलर मोशन. ठीक आहे. त्यानंतर सर्क्युलर मोशन नंतर पुढचा पार्ट काय बघितला होता आपण. सर्क्युलर मोशनच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या होत्या. सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय होत्या. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय होती. इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. का आहे इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन असं आपण का आपण म्हणतो. कारण प्रत्येक पॉइंटला त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे ती काय होत असते चेंज होत असते म्हणून काय आपण म्हणतो इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी काय होती बघा. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय होती. इट इज अ पिरियडिक मोशन. ठीक आहे. म्हणजे सेम ट्रायजेक्टरी आहे ती काय केली जाते रिपीट केली जाते त्यामुळे काय आपण म्हणतो इट इज अ पिरियडिक मोशन. ह्या दोन काय होत्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या. ठीक आहे. त्यानंतर आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये बरं आहे का ज्या लिनियरच्या टर्म असतात आणखी ज्या अँग्युलरच्या ज्या टर्म असतील म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे काय आहे हा सगळा जो पार्ट आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण पाहिला होता. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कोणता घटक आपण बघितला होता. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय बघितलं होतं आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला आपण म्हणतो. ड्युरिंग सर्क्युलर मोशन. काय ड्युरिंग सर्क्युलर मोशन इफ द स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं आपण म्हणतो. ठीक आहे. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नेक्स्ट पॉइंट आपण पाहत आहे चॅप्टर नंबर फर्स्ट रोटेशनल डायनॅमिक्स मधला जे फर्स्ट ऍप्लिकेशन्स आहेत त्या ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यामधला आपला जो फर्स्ट जो पॉइंट आहे तो आपण आज आपण स्टडी करतो. पॉइंटचं नाव काय आहे बघा. व्हेइकल अलॉंग अ होरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर फिगर मध्ये काय दाखवलंय बघा. तर हा अशा प्रकारे काय आहे एक होरिझॉन्टल म्हणजे आपण प्लेन असं आपण म्हणू शकतो. एक प्लेन आणि सर्क्युलर असा ट्रॅक आहे. काय आहे प्लेन आणि सर्क्युलर. इथे एखादी व्हेइकल आहे म्हणजे आपण एखादी कार आहे असं आपण इमॅजिन करूया. ठीक आहे. त्याचा व्हर्टिकल सेक्शन आपल्याला इथं फिगर मध्ये दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये कोणकोणता घटक दाखवला बघा. नॉर्मल रिएक्शन एन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ रोड. नॉर्मल रिएक्शन हे काय आहे रोडच्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर इथं वेट mg दाखवलं. वेट आपल्याला माहिती आहे वेट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वेट mg हे डाऊनवर्ड डायरेक्शनला दाखवलं. इथं दाखवलेला पार्ट आहे एफएस म्हणजे काय फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मग समजा एखादा कर्व्ड रोडवरून एखादी जर का कार जर का होत असेल फिरत असेल. ठीक आहे. तर त्याच्या कारचे जे टायर्स आहेत आणि रोडचा जो सरफेस आहे त्याच्यामध्ये जे फोर्स बरं आहे का त्याच्यामध्ये जे फ्रिक्शन होतं त्यालाच आपण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर व्हेइकल ऑन अ होरिझॉन्टल सर्क्युलर रोड यासाठी आपल्याला काय करायचं एक्सप्रेशन बघायचं. ठीक आहे. त्यानंतर सी काय आहे जो सर्क्युलर ट्रॅक आहे तर त्याचा आपण सेंटर असं आपण पकडूया. तर सर्क्युलर ट्रॅकची जी रॅडियस आहे ती स्मॉल लेटर मध्ये इथं आर न रिप्रेझेंट केले. ठीक आहे. बरं सपोज आता समजा जर का हे व्हेइकल आहे त्या व्हेइकलवरती काही व्हॅरियस फोर्सेस ऍक्ट होतात. काय होतात व्हॅरियस फोर्सेस ऍक्ट होतात. ते व्हॅरियस फोर्सेस कोणकोणते आहेत बघा. तर एक आहे एन म्हणजे काय याला आपण नॉर्मल रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन एन ओके ऍक्ट्स व्हर्टिकली अपवर्ड्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कोणता पार्ट लिहिता येईल आपल्याला mg म्हणजे काय वेट. ओके. मग वेट म्हणजे काय ते समजा व्हेइकल आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची कार असेल कोणत्याही व्हेइकल असेल त्याचं वेट असं आपण म्हणतो. ऍक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स असं आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड नेक्स्ट पॉईंट कोणता आहे एफएस म्हणजे याला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणायचं. काय म्हणायचं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कशामध्ये होतं बिटवीन समजा व्हेइकल आहे त्या व्हेइकलचा जे टायर आहे त्यामध्ये आणि रोडच्या सरफेसमध्ये. एफएस चे डायरेक्शन टुवर्ड सेंटर आहे. एफएस चे डायरेक्शन काय आहे टुवर्ड सेंटर आहे. ओके. सो ह्याचा असणारा जो रिझल्टंट फोर्स आहे तो कोणता असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. काय असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स असणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जर का डायग्रामचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येत आहे नॉर्मल रिएक्शन मुळे काय होत आहे वेट बॅलन्स होत आहे. त्यानंतर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मुळे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होतं. सो आपल्याला इक्वेशन मध्ये आपल्याला असं लिहिता येईल काय लिहिता येईल एफएस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला एम फी स्क्वेअर अपॉन आर असं आपल्याला म्हणता येईल. काय म्हणता येईल आपल्याला एम फी स्क्वेअर अपॉन आर. त्यानंतर नॉर्मल रिएक्शन एन आहे त्या नॉर्मल रिएक्शन मुळे वेट बॅलन्स होतं म्हणजे काय होणार आहे आपण काय लिहिता येईल आपल्याला इथं एन इज इक्वल टू mg. याला काय करायचं आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू.
याला काय आपण म्हणू, इक्वेशन सेकंड म्हणू. नंतर या इक्वेशनला आपण डिवाइड करू. ठीक आहे, खाली काय नेक्स्ट ला काय म्हणता येईल आपल्याला बघा, डिवाइड इक्वेशन फर्स्ट बाय इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्टला आपण डिवाइड करूया. सो आपल्याला इथे व्हॅल्यू काय मिळेल बघा, Fs अपॉन n इज इक्वल टू, आता Fs ची व्हॅल्यू, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे व्हॅल्यू इथं काय आले, mv² अपॉन r अपॉन, आता n ची व्हॅल्यू काय आहे, mg आहे, काय आहे, mg आहे. सो आपल्याला पुन्हा अशा प्रकारे लिहिता येईल काय, Fs अपॉन n इज इक्वल टू mv² अपॉन r इंटू हे इन्व्हर्सली मल्टिप्लाय झाल्यानंतर काय येणार आहे, 1 अपॉन mg. सो m ला m इथं काय होईल, कॅन्सल होईल, आणि Fs अपॉन n इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल आपल्याला v² अपॉन r ची. अशा प्रकारे व्हॅल्यू मिळाली. मग हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, मग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची, समजा एखादा रोडचा सरफेस असेल आणि त्या रोडच्या सरफेससाठी जसजसं गाडीचं, समजा एखादी गाडी असेल, एखादी कार असेल, जसजसं त्याचं स्पीड इन्क्रीज होतं, त्याबरोबर स्पीड इन्क्रीज होतं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारं जे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते पण काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल, Fs हॅज अन अप्पर लिमिट, Fs हॅज अन अप्पर लिमिट, अप्पर लिमिट. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचं पण काय असतं, अप्पर लिमिट असतं, आणि त्याला कशाने रिप्रेझेंट केलं जातं, Fs मॅक्स इज इक्वल टू, त्याची व्हॅल्यू असते काय असते, μs इंटू n. काय व्हॅल्यू असते त्याची, μs इंटू n. आता इथं असणारा जो μs आहे याला आपण कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हटलं जातं. ओके, तर आता आपण एक्सप्रेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू आपण ठेवूया. Fs च्या ठिकाणी इथं व्हॅल्यू आता काय ठेवायची, μs इंटू n. सो आपल्याला इथं असं लिहिता येईल, μs इंटू n अपॉन व्हॅल्यू काय आहे, n इज इक्वल टू, आता v². आता फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्झिमम म्हणजे व्हेलॉसिटी पण काय असेल, मॅक्झिमम असेल, v² मॅक्स अपॉन व्हॅल्यू काय मिळाले, rg व्हॅल्यू मिळाली. मग इथे व्हॅल्यू काय होईल, n ला n तर काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला मोस्ट पॉसिबल मॅक्झिमम स्पीडसाठी आपल्याला एक्सप्रेशन मिळेल. इथे व्हॅल्यू काय मिळाले, μs इज इक्वल टू v² मॅक्स, मॅक्झिमम व्हेलॉसिटी अपॉन rg. याच्यावरून v² मॅक्स इज इक्वल टू μs इंटू rg. अशा प्रकारचं एक्सप्रेशन मिळालं. आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळाले, ओके, मॅक्झिमम व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन मिळालं, हे अंडर रूट मध्ये व्हॅल्यू मिळाली, μs इंटू rg. हे आपल्याला फायनली एक्सप्रेशन मिळालं, म्हणजे मोस्ट पॉसिबल मॅक्झिमम स्पीड ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मध्ये नेक्स्ट पॉइंट आहे आपला, पॉइंट काय आहे बघा, वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ हा जो पॉइंट आहे तो आज आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, यामधला पॉइंट काय आहे बघा, तर याच्यामध्ये हा समजा वेलचा पार्ट असेल, तर वेलमध्ये अशा प्रकारे हॉरिझॉन्टली, बरं आहे का, तर काय असतील, व्हेइकल्स असतील, तर ते काय असणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असणार आहे. ठीक आहे, म्हणजे स्टंट परफॉर्म केला जातो वेल ऑफ डेथ मध्ये, बरं का. ज्या गाड्या असतील, 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, अशा प्रकारे हॉरिझॉन्टली सर्कलमध्ये काय होत असतात, रोटेट होत असतात. ठीक आहे, मग रोटेट होत असताना आपण इथे इमॅजिन काय करायचं, हा एक वेलचा पार्ट आहे. ठीक आहे, या वेलच्या पार्टमध्ये या पॉइंटला काय आहे, व्हेइकल जर का या पॉइंटला जर का असेल तर ही नॉर्मल रिएक्शन काय असतं, परपेंडिक्युलर असतं. नॉर्मल रिएक्शन काय आहे, सी. तर काय म्हणतात बघा, सी म्हणजे काय, टुवर्ड सेंटर. नॉर्मल रिएक्शन काय आहे, टुवर्ड सेंटर आहे. त्यानंतर इथं जर का व्हेइकल असेल तर व्हेइकलचं वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन. वेटची जी डायरेक्शन आहे ही ऑलवेज काय असते, डाऊनवर्ड असते. वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आणि एफएस म्हणजे काय आपण म्हणतो, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, बरं आहे का, त्याची डायरेक्शन काय आहे, अपवर्ड. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, बरं आहे का, विच प्रिव्हेंट्स, बरं आहे का, स्पीडिंग व्हेइकल स्लिपिंग होऊ देत नाही. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सपोज जर का या ठिकाणी काय असेल, व्हेइकल असेल, सपोज या पोझिशनला व्हेइकल असेल, त्या व्हेइकलवरती व्हेरियस फोर्सेस ऍक्ट होतात. काय होतात, व्हेरियस फोर्सेस ऍक्ट होतात. ते फोर्सेस कोणकोणते, आम्हाला फर्स्ट फोर्स कोणता आहे, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन काय आहे, ऍक्ट्स हॉरिझॉन्टली. काय म्हणतात, नॉर्मल रिएक्शन एन ऍक्ट्स हॉरिझॉन्टली अँड टुवर्ड्स सेंटर. ओके, नॉर्मल रिएक्शन एन आहे, बरं का, ऍक्ट्स हॉरिझॉन्टली अँड टुवर्ड्स सेंटर. सेकंड काय आहे बघा, वेट एन. वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आणि थर्ड काय आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, बरं आहे का, टुवर्ड्स अपवर्ड्स. विथ बॅलन्सेस वेट. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि वेटची डायरेक्शन अपोजिट आहे. स्टॅटिक फ्रिक्शनमुळे काय होतं, वेट आहे ते बॅलन्स होतं. ठीक आहे, या दिलेल्या माहितीवरून आपल्याला असं लिहिता येईल, आपल्याला काय लिहिता येईल बघा. ठीक आहे, तर आपल्याला असं लिहिता येईल काय,
तर नॉर्मल रिॲक्शन मुळे काय होतं बरं, नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड सेंटर आहे, म्हणजे आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्स प्रोव्हाइड होतं, म्हणजे N इज इक्वल टू खाली काय लिहिता येईल आपल्याला mv² अपॉन r. अशा प्रकारे इक्वेशन लिहिता येईल. तर आपण काय म्हणूया, इक्वेशन फर्स्ट आपण म्हणूया. ठीक आहे. त्यानंतर हे जे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, काय आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची जी व्हॅल्यू आहे बरं का, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनमुळे काय होतं, वेट बॅलन्स होतं. आपल्याला असं लिहिता येईल, काय लिहिता येईल आपल्याला Fs इज इक्वल टू व्हॅल्यू काय लिहिता येईल आपल्याला mg लिहिता येईल. काय लिहिता येईल आपल्याला Fs इज इक्वल टू mg. याला काय म्हणूया आपण इक्वेशन सेकंड म्हणायचं. काय म्हणायचं, इक्वेशन सेकंड म्हणायचं. त्यानंतर आपण असं आपल्याला म्हणता येईल फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज always less than or equal to μs into ओके. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू जी ऑलवेज आहे ती काय असते, ओके, लेस दॅन और इक्वल टू μs into n. सो आपल्याला Fs इज लेस दॅन इक्वल टू व्हॅल्यू काय लिहिता येईल आपल्याला μs into n. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन आहे ते लिहिता येईल. ठीक आहे. बरं, आता याच्यामध्ये आता आपण Fs ची जी व्हॅल्यू आहे ती Fs ची व्हॅल्यू याच्यामध्ये आपण पुट करूया. Fs ची व्हॅल्यू इथं काय आहे बघा, Fs ची व्हॅल्यू काय आहे, इथं mg आहे, लेस दॅन इक्वल टू हे μs इथं आपण आहे असं लिहिलं. त्यानंतर n ची व्हॅल्यू इथं काय आहे ती आपण व्हॅल्यू लिहिली, काय लिहिता बघा आहे mv² अपॉन r. आता इथं दोन्ही साईडला सेम पार्ट, सिमिलर पार्ट कोणता आहे, m गेट्स कॅन्सल. सो व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला बघा, g लेस दॅन इक्वल टू μs v² अपॉन r. अशा प्रकारे व्हॅल्यू मिळाली. ओके. सो आपल्याला हीच व्हॅल्यू आहे ती आपण अशी लिहू शकतो. काय लिहिता येईल आपल्याला बघा, v² इज ग्रेटर दॅन इक्वल टू rg अपॉन ms. ओके. पुन्हा याचं स्क्वेअर रूट घेतो. ओके. त्यावेळी आपल्याला मिळणारी जी व्हेलॉसिटी असते ती मिनिमम व्हेलॉसिटी असते, इज इक्वल टू व्हॅल्यू काय येणार आहे, त्याचा स्क्वेअर रूट घेतला ती व्हॅल्यू अंडर रूटमध्ये जाणार आहे, म्हणजे rg अपॉन ms. अशा प्रकारे आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटीसाठी आपल्याला काय मिळालं हे एक्सप्रेशन. लक्षात आलं. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू व्हॅल्यू काय असते μs into n. आपल्याला गेल्या वर्षी आपल्याला हा पार्ट झाला होता. ठीक आहे. सो Fs ची व्हॅल्यू इथं काय आहे बघा, mg आहे अशी दिली, μs इथं आहे असं लिहिलं, n ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये ही आहे अशी इथं पुट केली. m सिमिलर पार्ट इक्वेशनच्या दोन्ही बाजूला आहे, तो काय झाला कॅन्सल झाला. ह्यामध्ये व्हॅल्यू काय राहिली g, ह्यामध्ये व्हॅल्यू μs into v² अपॉन r. आता इथं v² आहे, v² ही ग्रेटर दॅन इक्वल टू साइन स्केच. ओके. सो v² इज इक्वल टू, आता हे फक्त इन्व्हर्सली मल्टिप्लाय झालं, r इकडे डिवाइड होतं, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय झालं rg, ms मल्टिप्लाय परत गेल्यानंतर डिवाइड म्हणजे rg अपॉन ms. नंतर याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला जी व्हेलॉसिटी मिळते ती मिनिमम व्हेलॉसिटी असते. मिनिमम व्हेलॉसिटी v इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट म्हणजे अंडर रूट rg अपॉन ms. असं फायनल आपल्याला एक्सप्रेशन. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण पाहतोय. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, तर बँक रोड मधला लॉवर स्पीड लिमिट्स हा पॉईंट आपल्याला काय करायचं, आपल्याला स्टडी करायचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे बघा, बँक रोड मध्ये लॉवर स्पीड मध्ये अशा प्रकारे आपल्याला फिगर असेल. फिगर कशा प्रकारे लक्षात ठेवायचे बघा. ठीक आहे. अशा प्रकारे काय असेल, बँक रोड आहे, बँक रोडवरती काय आहे व्हेकल आहे. व्हेकल असेल तर व्हेकलचं वेट काय असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जो नॉर्मल रिॲक्शन एनचा पार्ट आहे तो काय असतो, रोडला परपॅन्डिक्युलर असतो. काय असतो, रोडला परपॅन्डिक्युलर असतो. नॉर्मल रिॲक्शन एनचा पार्ट प्रिव्हियसली एक्सप्रेशन मध्ये पण पाहिल्यानुसार दोन कॉम्पोनंट मध्ये असतो, एक असतो एन कॉस थिटा आणि दुसरा असतो एन साइन थिटा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पार्ट कोणता येणार आहे बघा डायग्राम मध्ये. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. ठीक आहे. जर का स्पीड लिमिट लॉवर स्पीड लिमिट असेल तर स्पीड लिमिट लॉवर स्पीड लिमिट म्हणजे व्हेलॉसिटी मिनिमम असणार आहे. मग व्हेलॉसिटी मिनिमम असेल तर ते जे व्हेकल आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला काय होऊ शकतं, स्लिप होऊ शकतं. म्हणून फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन काय आहे, अपवर्ड डायरेक्शनला असते. काय असते, अपवर्ड डायरेक्शनला असते. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं, ओरिजेंटली अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची. इथं काय दाखवायचं आपण, थिटा दाखवायचं. ठीक आहे. थिटाची ऍडजस्टंट साइड असते म्हणून इथं काय म्हणायचं, Fs cos थिटा आपण म्हणायचं. त्यानंतर हा बरं आहे का, हा परपेंडिक्युलर हा जो पार्ट आहे तो काय दाखवायचा आपण, Fs sin थिटा दाखवायचा. ठीक आहे. हा पार्ट झाला. ठीक आहे. आता आपण एक्सप्रेशनची सुरुवात करताना आपल्याला काय म्हणता येईल बघा. ठीक आहे. तर फिगर शोज द व्हर्टिकल सेक्शन ऑफ अ व्हेकल ऑन अ बँक रोड. ठीक आहे. देन द व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल आर. व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल आर. त्यामधला फर्स्ट फोर्स कोणता असणार आहे,
तर फर्स्ट फोर्स असेल सपोज कोणता असेल नॉर्मल रिएक्शन एन. नॉर्मल रिएक्शन एन ओके इज परपॅन्डिक्युलर टू द सरफेस ऑफ रोड. नॉर्मल रिएक्शन एन हा काय असतो रोडच्या सरफेसला काय असतो परपॅन्डिक्युलर असतो. ठीक आहे. त्यानंतर वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे त्याच्यामध्ये दोन फोर्सेस आहेत. ठीक आहे. वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. ठीक आहे. त्यानंतर आपण काय आपण बघायचं बघा. ठीक आहे. त्यानंतर n हे रिझॉल्व इन टू कॉम्पोनंट्स. त्यामधला हा जो n आहे म्हणजे नॉर्मल रिएक्शन रिझॉल्व इन टू कॉम्पोनंट्स. एक आहे n साइन थिटा दुसरा आहे n कॉस थिटा. n साइन थिटा टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे टुवर्ड्स सेंटर ऑफ मोशन असं आपण म्हणू शकतो विच प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स अँड n साइन थिटा विच बॅलन्सेस द वेट ऑफ व्हेइकल. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट आपण बघतो फॉर स्पीड फी इज लेस दॅन अंडर रूट rg tan थिटा. आपण याच्या अगोदर आपण एक्सप्रेशन बघितलं होतं आपण मोस्ट सेफ स्पीड साठी एक्सप्रेशन काय होतं बघा फी इज इक्वल टू अंडर रूट rg tan थिटा. आता आपण काय कन्सिडर केस करायची फी आपण लॉवर स्पीड लिमिट म्हणजे व्हेलॉसिटी कमी आहे म्हणून आपण काय आपण म्हणलं फी इज लेस दॅन अंडर रूट rg tan थिटा. ठीक आहे. त्याच्यावरून आपण काय आपण म्हणू शकतो तर सेंट्रिपिटल फोर्सची जी व्हॅल्यू आहे सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू काय असते mv स्क्वेअर अपॉन r इज लेस दॅन n साइन थिटा असणार आहे इथं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण डायग्रामचं आपण ऑब्झर्वेशन करू. डायग्रामचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं तर वेट mg आहे हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. ठीक आहे. आणि अपवर्ड डायरेक्शनला इथे दोन कॉम्पोनंट आहेत. एक आहे n कॉस थिटा आहे आणि दुसरा आहे fs साइन थिटा. सो हे mg ला हे दोन कॉम्पोनंट काय करतील बॅलन्स करतील. सो आपल्याला असं लिहिता येईल काय लिहिता येईल mg इज इक्वल टू n कॉस थिटा प्लस fs साइन थिटा. याला काय म्हणलं आपण इक्वेशन फर्स्ट आपण म्हणतो. ठीक आहे. आता बघा हा जो n साइन थिटाचा पार्ट आहे n साइन थिटाचा पार्ट काय आहे बघा n साइन थिटा काय करते सेंट्रिपिटल फोर्स बरं आहे का काय करते प्रोव्हाइड करते म्हणून इथे काय व्हॅल्यू घेतली आपण mv स्क्वेअर अपॉन r प्लस इथे व्हॅल्यू काय घेतले fs कॉस थिटा. n साइन थिटाच्या अपोजिट दोन कॉम्पोनंट घेतोय आपण एक आहे fs कॉस थिटा आणि दुसरे आहे mv स्क्वेअर अपॉन r. समजा आपण ह्याची व्हॅल्यू जर का काढायची असेल तर व्हॅल्यू काय असणार बघा n साइन थिटा ओके आहे असं आहे प्लस टर्म पुढे आल्यानंतर मायनस होणार आहे म्हणजे n साइन थिटा मायनस fs कॉस थिटा. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन फर्स्ट मिळाला आणखी इक्वेशन सेकंड आपल्याला मिळालं. ठीक आहे. नंतर आपण काय करायचं बघा तर आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा डिव्हाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. मग आता आपण इक्वेशन 2 ला इक्वेशन फर्स्ट न डिवाइड करू. सो इक्वेशन 2 ची व्हॅल्यू तर काय आहे बघा m v1 स्क्वेअर अपॉन r अपॉन इक्वेशन फर्स्ट काय येतं mg आहे का आहे mg आहे. आता इज इक्वल टू आता इक्वेशन सेकंडची व्हॅल्यू काय आहे ती पूर्ण लिहून घ्या. n येथे व्हॅल्यू काय आहे साइन थिटा मायनस fs कॉस थिटा अपॉन इक्वेशन फर्स्ट ची व्हॅल्यू काय बघा n कॉस थिटा प्लस fs साइन थिटा. ओके. आता आपल्याला बघा इथंच लिहिलं काय लिहिलं पुट fs इज इक्वल आपल्याला माहिती आहे fs ची व्हॅल्यू काय असते फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असते μs इंटू n. μs म्हणजे काय सांगा की μs म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता इथं बघा m ला m इथं काय होईल कॅन्सल होईल. ठीक आहे. त्यानंतर v1 स्क्वेअर अपॉन ही जी इन्व्हर्सली मल्टिप्लाय होईल म्हणजे इथे व्हॅल्यू काय मिळेल rg इज इक्वल टू हे n साइन थिटा आपण म्हटलं मायनस fs च्या ठिकाणी व्हॅल्यू काय ठेवायची बघा μs इंटू n कॉस थिटा अपॉन हॅलो हा आलो हे थांबा जरा मिनिट. ओके. आता इथे व्हॅल्यू काय आहे n कॉस थिटा प्लस fs च्या ठिकाणी व्हॅल्यू काय μs इंटू n इथे व्हॅल्यू काय आहे साइन थिटा. आता आपण काय बघा ह्यामध्ये पण ह्या दोन्ही टर्म मध्ये पण काय आहे n. सो आपण n कॉमन घेऊ ब्रॅकेट मध्ये काय व्हॅल्यू राहणार आहे साइन थिटा मायनस μs इंटू कॉस थिटा अपॉन यामधलं पुन्हा n कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये काय राहील कॉस थिटा प्लस μs इंटू साइन थिटा. अशा प्रकारे इकडची व्हॅल्यू काय v1 स्क्वेअर अपॉन rg. n ला n काय होईल इथं कॅन्सल होईल मग v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू व्हॅल्यू काय राहिले साइन थिटा मायनस μs इंटू कॉस थिटा अपॉन
कॉस थिटा प्लस म्यू एस इंटू साइन थिटा. आपण हा जो पार्ट आहे इकडं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस थिटाने काय करायचं, डिवाइड करायचं. सो V1 स्क्वेअर अपॉन RG इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल बघा आता, साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस म्यू एस इंटू कॉस थिटा अपॉन कॉस थिटा अपॉन इथे व्हॅल्यू काय मिळेल, कॉस थिटा अपॉन कॉस थिटा प्लस म्यू एस इंटू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे. सो आपल्याला V1 स्क्वेअर अपॉन RG इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असेल टर्म, टॅन थिटा, इथं मायनस साइन आहे, टॅन थिटा मायनस म्यू एस अशा प्रकारे टर्म मिळाली, कॉस थिटा कॅन्सल झालं, अपॉन इथे व्हॅल्यू कॉस थिटा अपॉन कॉस थिटा व्हॅल्यू 1 मिळते प्लस म्यू एस इंटू व्हॅल्यू काय मिळते, टॅन थिटा. पुन्हा हे RG इकडे इन्व्हर्सली मल्टिप्लाय होईल म्हणजे V1 स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल, RG. आता ही ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू काय लिहिता येईल आपल्याला, टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. नंतर आपण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला जी व्हेलॉसिटी आपल्याला मिळणार आहे ती काय असते, मिनिमम व्हेलॉसिटी असते आणि ही व्हॅल्यू अंडर रूट मध्ये जाईल. काय मिळेल, RG टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. ओके, हे आपल्याला फायनल. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे. तर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. ठीक आहे, तर आपल्याला अँगल ऑफ बँकिंग साठी काही एक्सप्रेशन्स आहेत ते आपण काय करणार आहोत, आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये काय आहे बघा. तर आपल्याला 2 घटक आपल्याला काढायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये. तर एक आहे पहिल्यांदा आपण मोस्ट सेफ स्पीड असेल. ठीक आहे, आणखी आपण अँगल ऑफ बँकिंग आपण काढणार आहोत. ठीक आहे, तर आपल्याला फिगर मध्ये आपल्याला काय दाखवलं बघा. तर फिगर मध्ये हा दाखवलेला जो पार्ट आहे तो कशाचा आहे, व्हर्टिकल सेक्शन आहे. कशाचा बघा, व्हर्टिकल सेक्शन कशाचा आहे, कारचा. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपण जर का आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येत आहे तर या ठिकाणी कारचं असणारं जे वेट आहे ते वेट काय आहे, mg न डाऊनवर्ड डायरेक्शन दाखवलं. त्यानंतर नॉर्मल रिएक्शन n हे रोडच्या सरफेसला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. इथं अँगल काय दाखवलाय, थिटा दाखवला. ठीक आहे, त्यानंतर हा एक कर्व्ड बँक रोड आहे. कर्व्ड बँक रोड असेल तर त्याची जी रेडियस आहे ती रेडियस काय आहे, r आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर आता हे जे व्हेइकल आहे त्या व्हेइकल वरती काही फोर्सेस ऍक्ट होतात. ओके, पण आपल्याला असं म्हणता येईल, काय लिहिता येईल बघा आपल्याला, फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल आर. ठीक आहे, मग फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल आर, तर त्यामधला पहिला फोर्स आपण कोणता आपण घेऊया, वेट mg. वेट mg काय आहे बघा, व्हर्टिकली डाउनवर्ड्स. वेट mg व्हर्टिकली डाउनवर्ड्स. ठीक आहे, सेकंड कोणता असेल, नॉर्मल रिएक्शन n perpendicular to the surface of road. Perpendicular to the surface of road. To the surface of road. ओके, त्यानंतर नॉर्मल रिएक्शन 2 कंपोनेंट मध्ये आहेत बघा. डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो, एक आहे n sin थिटा आणि दुसरा आहे n cos थिटा. ठीक आहे, आपल्याला असं लिहिता येईल, n resolved in 2 components. ठीक आहे, त्यामधला एक आहे घेऊया आपण n, पहिला घटक लिहा n sin थिटा. n sin थिटाची डायरेक्शन टुवर्ड सेंटर आहे. आपण काय पण म्हणूया, n sin थिटा प्रोव्हाइड्स द necessary centripetal force. ओके, त्यानंतर सेकंड कंपोनेंट कोणता आहे, बी, n cos थिटा. n cos थिटा मुळे काय होत आहे, n cos थिटाच्या अपोजिट काय बघायचं, वेट mg आहे. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल, काय लिहिता येईल, बॅलन्सेस द वेट mg. वेट आहे ते काय होत आहे, बॅलन्स होत आहे. ठीक आहे, आता आपल्याला हा जो पार्ट आहे तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, n sin थिटा मुळे काय होतं, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होतं. सेंट्रिपिटल फोर्स साठी काय फॉर्म्युला असतो, सो आपल्याला असं लिहिता येईल, n sin थिटा इज इक्वल टू, सेंट्रिपिटल फोर्स साठी काय फॉर्म्युला असतात,
सेंट्रिपिटल फोर्ससाठी काय फॉर्म्युला असतात, एक असतो mp² अपॉन r, ओके, आणखी कोणता असतो mr ओमेगा². सो आपण इथं आपण यूज करूया. ओके, सपोज आपण mp² अपॉन r हा फॉर्म्युला लिहिला. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपण काय घेतला, n cos θ आपण म्हटलं. n cos θ म्हटल्यानंतर n cos θ ची व्हॅल्यू काय असते, ओके, n cos θ. आता n cos θ मुळे काय होते, वेट बॅलन्स होते बघा. n cos θ मुळे काय म्हटलं, बॅलन्स इज द वेट, म्हणून n cos θ इज इक्वल टू व्हॅल्यू काय आपण म्हटलं, mg आपण म्हटलं. याला काय करूया आपण, इक्वेशन फर्स्ट म्हणूया, याला काय म्हणूया आपण, इक्वेशन सेकंड आपण म्हणूया. ठीक आहे. सो आता यांची आपण डिवाइड करूया. सकाळी लिहिता येईल आपल्याला, डिवाइड इक्वेशन, इक्वेशन कोणतं, इक्वेशन फर्स्ट बाय सेकंड. ठीक आहे. सो आपल्याला असं लिहिता येईल, n sin θ अपॉन n cos θ इज इक्वल टू काय लिहिता येईल बघा आपल्याला इथं, mv² अपॉन r अपॉन mg. सो इथं काय होईल बघा, इथं n लाईन इथं काय होईल, कॅन्सल होईल. sin θ अपॉन cos θ टर्म आपल्याला काय मिळेल, आपल्याला आता sin θ अपॉन इथं व्हॅल्यू काय मिळेल, cos θ इज इक्वल टू इथं इक्वेशन काय आहे, mv² अपॉन r. आता हे mg आहे, इनव्हर्सली मल्टिप्लाय म्हणून काय होईल, 1 अपॉन mg अशा प्रकारे मिळेल. इथं m ला m काय होईल, इथं कॅन्सल होईल. sin θ अपॉन cos θ म्हणजेच आपण काय म्हणतो, आपण tan θ. tan θ इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, v² अपॉन rg अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळतं. ठीक आहे. मग याच्यामधून आपण v² इज इक्वल टू आपण जर का म्हटलं, ठीक आहे, आता या इक्वेशनवरून, ओके, याला वाटल्यास इक्वेशन नंबर काय आपण म्हणूया, इक्वेशन नंबर 3. या इक्वेशन वरून आपण v² इज इक्वल टू आपण काय म्हणता येईल आपल्याला, ओके, rg किंवा tan θ किंवा rg tan θ, rg tan θ अशा प्रकारे आपल्याला पार्ट आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. मग आपण याच्यामधून आपण काय काढणार आहोत, मोस्ट सेफ स्पीड काढणार आहोत. काय काढायचं आपल्याला, मोस्ट सेफ स्पीड काढायचं. ठीक आहे. मग त्यानंतर पुन्हा आपण मोस्ट सेफ स्पीड काढण्यासाठी आपण टेकिंग स्क्वेअर रूट जर का आपण म्हटलं, तर v इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल, अंडर रूट मध्ये व्हॅल्यू मिळेल rg tan θ अशा प्रकारचं इक्वेशन मिळेल. इथं vs म्हणजे काय, मोस्ट सेफ स्पीड ऑन अ बँक रोड साठी आपल्याला काय मिळालं, आपल्याला इक्वेशन आपल्याला मिळालं. ठीक आहे. आणि त्यानंतर समजा आपल्याला मोस्ट सेफ स्पीड जर का विचारलं, बरोबर आहे का, तर आपण काय करू शकतो, हा पार्ट आपण लिहायचा आहे. समजा जर का आपण अँगल ऑफ बँकिंग जर का आपण म्हटलं, ठीक आहे, नाही तर पुन्हा आपण काय पण म्हणूया, खाली लिहिता येईल आपल्याला, दिस इज द एक्सप्रेशन फॉर, दिस इज द एक्सप्रेशन फॉर द मोस्ट सेफ स्पीड on a bank road. bank road असे म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आता फॉर अँगल ऑफ बँकिंग, समजा आपल्याला काय काढायचं, आता अँगल ऑफ बँकिंग काढायचं. पुन्हा आपण इक्वेशन नंबर 3 पुन्हा एकदा लिहून घेऊ. काय आहे इक्वेशन 3, tan θ इज इक्वल टू व्हॅल्यू काय आहे, v² अपॉन rg. ठीक आहे. आपल्याला थिटाची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय आपण म्हणतो, थिटा. थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू हे tan इकडे डिवाइड होणार, म्हणजेच व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, tan इनव्हर्स ऑफ, इथे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, v² अपॉन rg. आणि हे एक्सप्रेशन आहे कशासाठी, अँगल ऑफ. ओके. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, तर आपण बँक रोड अप्पर स्पीड लिमिट, आपला पुढचा पॉईंट कोणता आहे, बँक रोड अप्पर स्पीड लिमिट. ठीक आहे. बँक रोड अप्पर स्पीड लिमिट मध्ये काय, आता फिगर कशा प्रकारे दिलेले बघा, तर आपल्याला हा जो पार्ट आहे तो व्हेइकल आहे, व्हेइकलचं वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. त्यानंतर नॉर्मल रिएक्शन n परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस, नॉर्मल रिएक्शन n इन रिसॉल्व्ड इनटू 2 कंपोनेंट्स. फर्स्ट आहे n sin θ, सेकंड आहे n cos θ. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, तर पुढचा पार्ट काय आहे, तर आपण अप्पर स्पीड लिमिट साठी आपण बघतोय, काय आपण बघतोय, अप्पर स्पीड लिमिट साठी. मग अप्पर स्पीड लिमिट साठी आता लोअर स्पीड लिमिट साठी मग व्हॅल्यू v1 आपण घेतली, ती आता कोणती घेऊया आपण, v2. v2 इज ग्रेटर दॅन असणार व्हॅल्यू, काय असेल ग्रेटर दॅन, व्हॅल्यू असेल तर rg tan θ. ओके. याच्यावरूनच आपल्याला काय लिहिता येईल, आपल्याला mv² अपॉन r इज ग्रेटर दॅन काय लिहिता येईल आपल्याला, n sin θ अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा रिपीट करतो,
ठीक आहे. आपल्याला हा जो फिगर आहे त्या फिगर मध्ये एक आपल्याला व्हेइकल आहे, बँक रोड वरती आहे आणि त्याचा आपल्याला व्हर्टिकल सेक्शन आपल्याला दिलेला आहे. द व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल आर कोणकोणते आहेत? एक आहे नॉर्मल रिएक्शन एन विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ रोड. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पार्ट कोणता आहे तर वेट mg. हे का आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, का आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, ऍक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. नॉर्मल रिएक्शन एन रिसॉल्ट इनटू टू कंपोनेंट्स n sin थीटा n cos थीटा, अशा प्रकारे दोन कंपोनेंट्स मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता आपण हे जो फिगर आहे त्या फिगरचं जर का आपण ऑब्झर्वेशन केलं तर फिगरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते बघा. ठीक आहे. इथं पहिला पार्ट कोणता आहे mg डाऊनवर्ड डायरेक्शनला. त्यानंतर हा fs sin थीटा आपण डाऊनवर्ड डायरेक्शनला, नाही तर लिहूया आपण fs sin थीटा इज इक्वल टू अपवर्ड डायरेक्शनला एक कंपोनंट आहे कोणता आहे n sin थीटा असं आपण म्हणतो. ठीक आहे. ही टर्म प्लस आहे, पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे. सो आपल्याला असं लिहिता येईल, काय लिहिता येईल mg इज इक्वल टू n sin थीटा. ओके, n sin थीटा. त्यानंतर ही टर्म प्लस पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे, म्हणजे मायनस इथे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला fs sin थीटा n cos थीटा इथे अपवर्ड डायरेक्शन cos थीटा. ओके, n cos थीटा. ठीक आहे. पुढचा पार्ट काय बघा, याला आपण काय म्हणूया आपण इक्वेशन फर्स्ट आपण म्हणूया. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा पार्ट कोणता आहे आता इथं n sin थीटा. n sin थीटा मुळे काय होतं सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स होतं किंवा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होतं. सो आपल्याला काय लिहिता येईल आपल्याला m v2 स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू. ओके, आता सेंटरच्या डायरेक्शनला जे दोन घटक असतील ते लिहू. काय लिहिता येईल आपल्याला पहिल्यांदा n sin थीटा प्लस fs cos थीटा प्लस fs cos थीटा आपण म्हणतो. याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 2 आपण म्हणूया. ठीक आहे. जसं आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये घेतला होता तोच पार्ट इथं करायचा. काय आपण म्हणायचं डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन फर्स्ट आपण म्हणायचा आणि पुट fs इज इक्वल टू ms इंटू n अशा प्रकारची व्हॅल्यू लिहायची. सो आपल्याला काय लिहिता येईल आपल्याला m v2 स्क्वेअर अपॉन r m v2 स्क्वेअर अपॉन r अपॉन mg is equal to n sin theta plus n sin theta plus fs cos theta upon n cos theta minus fs sin theta n cos theta plus fs sin theta असं आपण म्हणतो. सो इथं काय होईल बघा, इथं m ला m कॅन्सल होईल, इथं v2 स्क्वेअर अपॉन r ही जी इन्व्हर्सली मल्टिप्लाय होईल म्हणजे rg होईल. त्यानंतर इथं n sin थीटा आहे असे टर्म लिहू n sin थीटा प्लस fs च्या ठिकाणी व्हॅल्यू आपण काय पुट करू ms इंटू n इथं व्हॅल्यू काय मिळेल cos थीटा अपॉन इथं टर्म काय आहे n cos थीटा आपण म्हटलं प्लस पुन्हा fs च्या ठिकाणी काय व्हॅल्यू लिहायची ms इंटू n व्हॅल्यू काय मिळेल sin थीटा sin n cos थीटा मायनस साइन इथं मायनस साइन असेल, इथं मायनस साइन असेल. ठीक आहे. मग पुन्हा आपण काय करायचं बघा, ह्या दोघांच्या मधून आपण काय करूया आपण n कॉमन घेऊ. सो आपल्याला काय लिहिता येईल v2 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील टर्म साइन थीटा प्लस ms इंटू cos थीटा अपॉन त्या दोघांच्या मधून n कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील cos थीटा मायनस ms इंटू साइन थीटा. ओके, सो काय होईल बघा n गेट्स कॅन्सल. सो v2 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू रिमेनिंग टर्म करायला बघा साइन थीटा प्लस ms इंटू cos थीटा अपॉन टर्म काय मिळाले cos थीटा मायनस ms इंटू साइन थीटा. सो प्रत्येक टर्मला आपण कशाने डिवाइड करूया cos थीटा ना RHSच्या इक्वेशनला आपण डिवाइड करूया. तो v2 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल बघा साइन थीटा अपॉन cos थीटा. प्रत्येक टर्मला cos थीटा डिवाइड करायचं प्लस या टर्मला पण cos थीटा म्हणजे ms इंटू व्हॅल्यू काय आहे cos थीटा अपॉन इथे व्हॅल्यू काय मिळेल cos थीटा अपॉन इथे व्हॅल्यू cos थीटा अपॉन cos थीटा मायनस ms इंटू साइन थीटा अपॉन cos थीटा अशा प्रकारे टर्म मिळाली. ठीक आहे. सो आपल्याला v2 स्क्वेअर अपॉन rg
इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय टर्म टॅन थिटा असते प्लस इथे व्हॅल्यू काय मिळाली म्यू एस कॉस थिटा गेट्स कॅन्सल अपॉन कॉस थिटा कॅन्सल 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा. ठीक आहे, मग पुन्हा व्हॅल्यू टर्म काय मिळेल बघा आरजी इकडे इन्व्हर्सली मल्टिप्लाय होईल म्हणजे v2 स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल ते आरजी इन्व्हर्सली मल्टिप्लाय झालं. आता ही टर्म ब्रॅकेटमध्ये आहे अशी टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा अशा प्रकारे टर्म मिळाली. म्हणजे याचा आपण स्क्वेअर रूट आपण घेणार आहे. त्यावेळी मिळणारी जी व्हेलॉसिटी आहे ती v2 मॅक्स असं म्हटलं किंवा मॅक्झिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू म्हटलं तर चालेल. अंडर रूट मध्ये टर्म काय ते आरजी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा अशा प्रकारे एक्सप्रेशन मिळाली. ओके, ठीक आहे, पुढे लक्ष द्या. नेक्स्ट पॉईंट आहे कोणता आहे बरं आहे का कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय बरं आहे का कोनिकल पेंड्युलम इज अ simple pendulum in which the bob describes the horizontal circular motion and that of the string describes the cone. म्हणजे काय बघा कोनिकल पेंड्युलम मध्ये हा जो पॉइंट बी दाखवला या पॉइंटला काय आहे एक बॉब आहे आणि तो बॉब काय करतोय होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. काय करतोय होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बॉबला जॉईन केलेली जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग बरं आहे का काय डिस्क्राईब करते तर इथं होणारा जो कोन आहे तो काय करते डिस्क्राईब करते. ठीक आहे, मग आपण हे जी फिगर आहे फिगर मध्ये कोणकोणता पार्ट दाखवलाय बघा. ठीक आहे, तर हा स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती काय असेल कॅपिटल एल असेल. त्यानंतर त्याच्यावर रॅडियस असेल ठीक आहे बरं आहे का स्मॉल लेटर मध्ये आर न रिप्रेझेंट केल्या. ठीक आहे, म्हणजे जी सर्क्युलर मोशन होणार आहे त्याची रॅडियस कशाने रिप्रेझेंट केल्या आर न रिप्रेझेंट केल्या. ठीक आहे, त्यानंतर बॉब जर का काय करत असेल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यावरती जे फोर्सेस ऍक्ट होतात ते फोर्सेस दोन आहेत. एक आहे वेट एमजी बरं आहे का बॉबचं जे वेट आहे ते कशाने रिप्रेझेंट करतोय एमजी व्हर्टिकली डाऊनवर्ड्स आहे. टेन्शन इन स्ट्रिंग अलॉंग विथ स्ट्रिंग. ठीक आहे, ही जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन प्रोड्यूस होतं वेटमुळे टेन्शन प्रोड्यूस होतं अलॉंग विथ स्ट्रिंग असं आपण म्हटलं. ठीक आहे, त्यानंतर टेन्शन इन स्ट्रिंगचा जो पार्ट आहे तो दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह केला. ते दोन कॉम्पोनंट कोणकोणते आहेत बघा तर आपल्याला इथं फिगर मध्ये दिसतं एक आहे टी नॉट साइन थिटा आणि दुसरा आहे टी नॉट कॉस थिटा. ठीक आहे, तर टी नॉट साइन थिटा बरं टुवर्ड सेंटर आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स होतं. ठीक आहे, त्यामुळे टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू इक्वेशन काय आलं एम आर ओमेगा स्क्वेअर आलं. ठीक आहे, टी नॉट कॉस थिटा मुळे काय होत आहे वेट आहे ते काय होत आहे बॅलन्स होत आहे. टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय आले एम जे आले. आता आपण डिव्हाइड करूया. मग काय लिहिता येईल बघा आपल्याला डिव्हाइड इक्वेशन कोणतं ओके फर्स्ट बाय इक्वेशन नंबर 2 काय करूया आपण डिवाइड करूया. तर आपल्याला टर्म काय मिळेल बघा टी नॉट साइन थिटा अपॉन टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय आहे एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन व्हॅल्यू काय आहे एम जी. सो एम ला एम इथं काय होईल कॅन्सल होईल. ठीक आहे, त्यानंतर टी नॉट काय झालं इथं कॅन्सल झालं. इथं व्हॅल्यू काय आले बघा साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू इथं काय आले आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. आता हे इक्वेशन आहे ते ओमेगा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपण लिहू. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू काय येणार आहे इथं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी. आता हे इकडे मल्टिप्लाय होणार आहे जी साइन थिटा आणि एक मल्टिप्लाय डिवाइड झालं अपॉन आर कॉस थिटा अशा प्रकारची काय आले आपल्याला ओमेगा स्क्वेअरची काय आले व्हॅल्यू आले. ठीक आहे, आता त्यानंतर ओमेगा स्क्वेअर समजा आपण याचं काय घेतलं आपण स्क्वेअर रूट घेतलं. ठीक आहे, किंवा आपण असं आपण घेऊया सुरुवातीला आपण हा जो फॉर्म्युला तर सपोज आपण हा एक राईट अँगल ट्रायंगल जर का आपण इमॅजिन केला तर याच्यामध्ये आपण बेसिक ट्रिग्नोमेट्री आपण यूज केली तर साइन थिटा इज इक्वल टू काय आपण म्हणतो साइन थिटा इज इक्वल टू जनरली आपला फॉर्म्युला काय असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग इथं थिटा आहे थिटाची अपोजिट साइड इथं काय आहे आर न रिप्रेझेंट केले. सो इथं आपण आर लिहिलं अपॉन हायपोटेनस म्हणजेच काय इथं काय आहे स्ट्रिंगची लेंथ आहे ती कशाने रिप्रेझेंट केले कॅपिटल एल न. मग याच्यावरून आपल्याला आर ची व्हॅल्यू जर का काढायची असेल तर एल इकडे डिवाइड इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल म्हणजे देअरफॉर आर ची व्हॅल्यू काय मिळेल एल साइन थिटा व्हॅल्यू मिळेल. काय मिळेल एल साइन थिटा व्हॅल्यू मिळेल. सो आपल्याला ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी इथे व्हॅल्यू काय आहे साइन थिटा अपॉन आर ची जी व्हॅल्यू तिथं पुट करूया आर च्या ठिकाणी काय लिहायचं एल साइन थिटा. आता ही व्हॅल्यू आर ची दिली काय लिहिले एल साइन थिटा इंटू पुढची व्हॅल्यू काय कॉस थिटा. आता इथं सिमिलर पार्ट कॅन्सल होईल साइन थिटाला साइन थिटा कॅन्सल होईल. सो ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली काय जी अपॉन एल कॉस
एल कॉस थिटा अशा प्रकारची व्हॅल्यू. मग आपण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर व्हॅल्यू काय मिळेल बघा आपल्याला, ओमेगा. मग ओमेगा इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला इथं अंडर रूट मध्ये व्हॅल्यू मिळेल काय, जी अपॉन एल कॉस थिटा असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग जनरली ठीक आहे, जर का सर्क्युलर मोशन जर का होत असेल तर टाइम पिरियड टी इज इक्वल टू व्हॅल्यू काय असते बघा 2π अपॉन ओमेगा व्हॅल्यू असते. काय असते, टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. ठीक आहे. मग टाइम इज इक्वल टू जनरल आपण जर का सांगायला गेलो तर कन्सेप्ट सांगायला गेलो तर काय, टाइम इज इक्वल टू काय आपण म्हणतो, ठीक आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड आपण म्हणतो. मग आता समजा हा बॉब आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, एक समजा रोटेशन कम्प्लीट करतोय, बरं आहे का. मग कव्हर झालेला डिस्टन्स रेडियन मध्ये येणार आहे, 2π तर 360 डिग्री कव्हर करतोय, ते 2π आलं. ठीक आहे. त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती कोणती व्हेलॉसिटी असते, अँग्युलर व्हेलॉसिटी असते. म्हणून इथं पार्ट कोणता आला, तो ओमेगा आला. ओके. सो आता आपण टी इज इक्वल टू हे 2π इथं आपण आहे असं आपण म्हटलं, आणि अपॉन ओमेगाची ही व्हॅल्यू इथं आपण काय आहे, अंडर रूट मध्ये व्हॅल्यू काय आहे, जी अपॉन एल कॉस थिटा. पुन्हा टी इज इक्वल टू 2π, हीच व्हॅल्यू इनवर्सली मल्टिप्लाय होईल, म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल, एल कॉस थिटा अपॉन जी. अशा प्रकारचा हा पार्ट जो आपल्याला मिळाला तो आपल्याला कशासाठी मिळाला, आपल्याला टाइम पिरियड, म्हणजे टाइम पिरियड ऑफ बरं आहे का कोनिकल पेंड्युलम. टाइम पिरियड म्हणजेच काय, हा बॉब आहे, बॉब कोणती मोशन परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना एक कम्प्लीट रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी लागणारा टाइम, म्हणजे आपल्याला एक्सप्रेशन कशासाठी मिळालं, आपल्याला टाइम पिरियड साठी मिळालं. पुन्हा एकदा रिपीट करतो, टाइम पिरियड टी इज इक्वल टू व्हॅल्यू काय आले, 2π अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. अशा प्रकारचं एक्सप्रेशन आलं. आणि आता आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी मध्ये काय रिलेशन असतं, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी मध्ये काय रिलेशन असतं, दोघं काय असतात, इनवर्सली प्रोपोर्शनल असतात. आता आपण समजा हा टाइम पिरियड साठी आपण एक्सप्रेशन काढलं, आता आपण कशासाठी आपण काढूया, फ्रिक्वेन्सीसाठी काढूया. आता आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी किंवा फ्रिक्वेन्सी आपण इथे एन आपण इथे रिप्रेझेंट करू, एन इज इक्वल टू व्हॅल्यू काय असते, 1/t असते. काय असते, 1/t असते. मग देअरफॉर फ्रिक्वेन्सी एन, बरं आपण काय पार्ट काढतोय आता, फ्रिक्वेन्सी हा काय काढला आपण, टाइम पिरियड काढला. ठीक आहे. मग एन इज इक्वल टू व्हॅल्यू 1/t. मग टी ची व्हॅल्यू काय आहे, 2π अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. मग देअरफॉर आपल्याला व्हॅल्यू एन ची काय मिळेल बघा, फायनल व्हॅल्यू 1/2π पण सेपरेट लिहिलं, आणि ही व्हॅल्यू इनवर्सली मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय मिळेल, जी अपॉन एल कॉस थिटा. अशा प्रकारचे आपल्याला फायनली व्हॅल्यू मिळते. ही व्हॅल्यू कशाची आहे, फ्रिक्वेन्सीची, आणि ही व्हॅल्यू कशाची आहे, टाइम पिरियडची आहे. ओके.